आपल्या सर्वांचे पुन्हा एक वार मी स्वागत करत आहे. आजचा अभ्यासक्रम हा एकदम विशिष्ट असा असणार आहे आणि माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे की देवाचा विशेष असा आशीर्वाद आजच्या वचनावरती आणि आपणा सर्वांवरती होणार आहे. तर पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण या ठिकाणी आलात आणि जरी आपल्याला थोडा वेळ झाला असला तरी काय हरकत नाही. देवाच्या सहाय्याने, देवाच्या मदतीने आज आपण आजचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. आपण जमेल तितके गुडघे टेकू आणि प्रार्थना करू. महान थोर सेनाधीश परमेश्वर देवा, तुझं प्रेम आमच्यावरती विपुल आहे. प्रेमळ पित्या, याची जाणीव आम्हाला तू वारंवार करून देत आहेस. उपकार मानतो प्रेमळ पित्या की आज तू आम्हाला जिवंत ठेवून आमच्यावरती आभार उपकार केलेले आहेस. प्रेमळ पित्या, ह्या आशीर्वादाचा आम्ही फायदा करून घेत असताना आमची कळकळीची नागराची विनंती आहे की तुझं वास्तव्य आम्हाला लाभू दे. आज या सायंकाळच्या समयी परमेश्वरा, आम्ही तुझं नाव वर उंचवू इच्छितो आणि तुझं सत्य जे आहे ते सत्य परमेश्वरा आमच्या आयुष्यामध्ये आणि आमच्याद्वारे परमेश्वर इतरांच्या आयुष्यामध्ये ते उंचावलं जावं, अशा प्रकारचा आशीर्वाद तू आम्हाला दे. आज कळकळीची नागराची विनंती करत आहोत प्रेमळ पित्या, महत्वाचं वचन शिकत असताना तुझं मार्गदर्शन, तुझ्या पवित्र आत्म्याचं अभिषिक्त पण परमेश्वर आमच्या संती असावं. विनंती करत आहोत प्रेमळ पित्या की आजचं वचन स्पष्ट समजण्यासाठी आम्हाला शुद्ध अंतःकरण, शुद्ध विचार दे. जर आमच्या अंतःकरणामध्ये पाप असेल, ईर्ष्या असेल, मत्सर असेल, द्वेष असेल किंवा परमेश्वरा एखादी वाईट गुण असतील तर परमेश्वरा त्या सर्व गोष्टी काढून टाक. आम्हाला शुद्ध अंतःकरण, शुद्ध विचार. प्रेमळ पित्या, आमच्यामध्ये योग्यता नाही तरी देखील परमेश्वर आम्हाला तुझं वचन शिकण्याची संधी मिळत आहे. हाच मोठा चमत्कार आहे आणि हाच मोठा आशीर्वाद आहे. प्रेमळ पित्या, खूप लोकांना सत्य माहीत नाही, सत्यापासून ते वंचित आहेत. तर परमेश्वर, हे सत्य आम्हाला मिळत आहे, या सत्याचा आम्ही स्वीकार करावा, याची कदर करावी, याची जाणीव आम्हाला व्हावी आणि याचं महत्व आम्हाला कळावं, म्हणून कळकळीची नागराची विनंती आम्ही तुझ्या चरणी करत आहोत. प्रेमळ पित्या, आजच्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत आमच्या संती राहा. तुझंच नाव उंचावलं जावं आणि परमेश्वरा तुझंच सत्य आमच्यापर्यंत पोहोचावं, तुझी वाणी आम्हाला ऐकायला मिळावी आणि पुन्हा एक वार तुझा अनुभव आम्हाला घडावा. अशा प्रकारचा आशीर्वाद आम्हा सर्वांना दे. कारण की नम्र प्रार्थना आम्ही स्वतःच्या नावामध्ये नाही, पण आमचा धन्य तारणारा जिवंत देव येशू ख्रिस्ताच्या प्रियन गोड नावात मागतो, म्हणून तो आहे. आमेन. आजचा अभ्यासक्रम जरा थोडा वेळ जास्त घेतला तर कृपा करून आमच्या संती थोडं सहन करा. महत्वाचा अभ्यासक्रम आहे आणि हा अभ्यासक्रम माझ्या माहिती अनुसार तुम्ही ह्याच्या अगोदर हा अभ्यासक्रम ऐकला नसावा. जो अभ्यासक्रम आपण करणार आहोत किंवा जे मुद्दे मी तुमच्यासमोर मांडणार आहे ते मुद्दे बहुतांश ठिकाणी सांगितले जात नाहीत किंवा आपल्या ह्या कळपामध्ये कोणालाच माहीत नसतील, आणि जर माहीत असेल तर देवाची स्तुती असो. तर जे आपण चित्र ह्या ठिकाणी पाहणार आहोत ते चित्र इंग्रजी भाषेमध्ये आहेत. त्याचं मी भाषांतर मराठीमध्ये तुम्हाला करून नक्कीच सांगणार आहे. तर जसं मी संदेश सांगेन तसं देवाकडे प्रार्थना करा की कोणताही व्यत्यय न येता, कारण की सैतानाला सर्वात न आवडता विषय आपण शिकत आहोत, तो म्हणजे शबात. का सैतानाला तो सर्वात न आवडता विषय आहे? काय कारण असू शकेल? सर्वात न आवडता, अतिशय त्याला तो म्हणजे फार विरोधी आहे सैतान त्या विषयाच्या. पण तोच विषय का? एक मिनिट येतो तुमच्याकडे. बर, हा चिन्ह, हा बर, हा असं मुद्दा सांगा. खूप काही गोष्टी शिकलो आपण. हा,
तुम्ही सांगितलेलं बरोबर, तुम्ही सांगितलेलं बरोबर. परमेश्वराने सर्वप्रथम creation जे केलं, ते उत्पत्ती जी 6 केली. दिवस त्यांनी कष्ट केले हा आणि 7वा दिवस त्यांनी स्वतः हा विश्राम घेतला. विसावा घेतला. बर विसावा घेतला. बर ह्या गोष्टी सैतानाला आवडत नाही, तर त्याच्यामध्येच बदल केला. हा ही उत्पत्ती खोटी करू शकते. हा मूळ मुद्दा हा आहे या ठिकाणी, की जर आपल्याला निर्माणकर्त्याची ओळख पाहिजे तर ती ओळख शाबाताशिवाय होऊ शकत नाही. खरा देव कोणता याची ओळख फक्त न फक्त चौथ्या आज्ञेशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, चौथी आज्ञा जर आपण बाजूला काढली तर बाकीच्या 9 आज्ञा, जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं, बाकीच्या 9 आज्ञा बाकीच्या धर्मासाठी देखील लागू आहेत. मग आपल्याला जर खरा देव ओळखू पाहायचा असेल, जर आपल्याला खऱ्या देवाची ओळख, कोणालाही, आपल्यालाच नाही, कोणालाही खऱ्या देवाची ओळख जर माहित पाहिजे तर ते 7वा दिवस जो आहे किंवा चौथी आज्ञा जी आहे शाबाताची, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून सैतान काय करतो, याच्यामुळे खऱ्या देवाची ओळख आहे ना, हीच ओळख काढून टाकायची. ज्यावेळेस तुम्ही आणि मी शाळेमध्ये शिकलो त्यावेळेस शाळेमध्ये आपल्या पुस्तकावरती किंवा जो पेपर आपण लिहितो परीक्षेचा त्याच्यावरती शिक्का असायचा, आणि त्या शिक्क्यामध्ये काय काय गोष्टी असायच्या, काय काय गोष्टी असायच्या शिक्क्यामध्ये? शाळेचं नाव. बर, तो शिक्का जर आपल्या मुख्य प्राध्यापकाचा असेल, मुख्याध्यापकाचा असेल, तर त्याच्या शिक्क्यामध्ये काय काय असतं त्या शिक्क्यामध्ये? हा, त्याचं पद. बर, म्हणजे तिथं लिहिलं असतं प्रिन्सिपल किंवा मुख्याध्यापक. आणखी काय? हा, शाळा. हा, म्हणजे त्याचा हक्क कुठं आहे त्या गोष्टीविषयी. आणखी काय? बर बर, आणखी काय? सही. बर, आणखी काय? आणखी काय? नाव, हुद्दा आणि बर त्याचं ठिकाण. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, की एखादा मुख्याध्यापकाला ओळखायचं तर त्याच्या शिक्क्यावरून ओळखलं जातं, की बाबा शिक्का जो मारलाय किंवा मोठा अधिकारी आहे. एखाद्या कागदावरती त्या कागदाला किंमत कधी येते? ज्यावेळेस अधिकाऱ्याचा शिक्का येतो ना त्याच्यावरती, त्यावेळेस तो शिक्का काय सांगतो, की तो अधिकारी म्हणजे कुणी त्याला मान्यता दिली, तो कुठल्या कार्यालयामधला अधिकारी आहे आणि त्याचं ठिकाण काय, म्हणजे कुठल्या जिल्ह्यामधला, कुठल्या राज्यामधला, कुठल्या स्थळामधला तो अधिकारी आहे, या सर्व गोष्टी त्या शिक्क्यामध्ये असतात. तसंच देव म्हटल्यानंतर तो कोण आहे? निर्माणकर्ता आहे. मग त्याचा हुद्दा म्हणजे काय? तो निर्माण करताय. दुसरं काय, की बाबा त्यानं काय निर्माण केलं? पूर्ण आकाश, पृथ्वी आणि सर्व सृष्टी निर्माण केली. आणि तिसरं काय? त्याची जागा कोणती? म्हणजे थोडक्यात काय, की तो जो आहे तो पूर्ण जगाचा आणि पूर्ण पृथ्वीचा अधिपती आहे, अधिकारी आहे, असा त्याचा अर्थ झाला. म्हणून सैतान काय करतो, याच गोष्टी बाजूला काढायच्या, म्हणजे लोकांना कळणार नाही की खरा देव कोणता. बोललेलं कळालं का? हीच गोष्ट जर बाजूला काढली तर मग कोण अधिकारी, कुठं आहे तो, त्यानं काय केलं, या सर्व गोष्टी जर काढून टाकल्या तर मग देवाची ओळख राहत नाही. म्हणून सैतान चौथ्या आज्ञेच्या विरोधात आहे. तुम्ही बाकीच्या मंडळांमध्ये जाऊन विचार करा किंवा विचारा त्यांना, की त्यांना खून करू नको ही आज्ञा आवडती का नाही. ते म्हणतात हा आवडते. चोरी करू नको, हा मान्य आहे. व्याभिचार करू नको, मान्य आहे. अभिलाषा बाळगू नको, मान्य आहे. सगळ्या गोष्टी मान्य आहेत. 7वा दिवस शाबात तुम्ही विचारा, तुम्ही ही पडताळणी केली पाहिजे बरं का. तुम्ही हे विचारा, ते म्हणतील की नाही ते पाळायची आम्हाला गरज नाही, कारण की ते यहुद्यांसाठी होतं. आणि आपण शिकलो की, भरपूर शिकलो ना, की बाबा उत्पत्तीमध्येच देवाने तो शाबाताची आज्ञा टाकलेली आहे. त्यावेळेस आदम आणि हवा यहुदी होते का? नाही. मग लोकांनी यहुद्यांसाठी तो शाबात आहे असं का म्हणावं? मग असा जर मुद्दा आहे तर मग लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो, की हे लोक म्हणतात की 7वा दिवस म्हणजे शनिवार, आजच्या कॅलेंडरनुसार हे लोक म्हणतात की 7वा दिवस शनिवार जो आहे तो शाबाताचा दिवस आहे, विसाव्याचा दिवस आहे, पण आम्ही रविवार पाळत आहोत. हे मग कुठून आलं? हे आलं कुठून? आलं पाहिजे ना कुठून तरी. हे काय 1, 2, 5, 10 वर्षापूर्वीची गोष्ट नाही. तुम्ही जर वयोवृद्ध लोकांना जरी विचारलं तर ते म्हणतील हा रविवार आम्ही पाळत आलोय. मग मूळ मुद्दा कुठं आहे, सुरुवात कुठं झाली, हा आजचा अभ्यासक्रम.
तर ठीक आहे, प्रकटीकरणाचा 12वा अध्याय आणि 9व्या वचनाच्या अगोदर, इफ इट इज नॉट इन द बायबल, इफ इट इज इन द बायबल आय विल बिलीव्ह इट, इफ इट इज नॉट इन द बायबल इट्स नॉट फॉर मी. म्हणजे काय, जर हे पवित्र शास्त्रामध्ये असेल तर मी त्याच्यावरती विश्वास ठेवेन. हे वाक्य बरोबर असेल तर होय म्हणा, चुकीचं असेल तर चुकीचं आहे म्हणा. जर ते बायबलमध्ये आहे तर मी त्याच्यावरती विश्वास ठेवेन, जर ते बायबलमध्ये नाही तर ते माझ्यासाठी नाही. ट्रू ऑर फॉल्स? ट्रू, बरोबर. आपण सगळं हे मान्य करतो का? जर ते बायबलमध्ये असेल तर त्याच्यावरती मी विश्वास ठेवेन, जर बायबलमध्ये नसेल तर ते माझ्यासाठी नाही, ते तुमच्यासाठी देखील नाही. बर, ठीक आहे. बायबल, बर. प्रकटीकरणाचा 12वा अध्याय 9वं वचन कृपा करून तुम्ही वाचा. खूप वचन आपण वाचणार आहोत. हा. बर बर, या ठिकाणी लिहिलंय की तो मोठा अजगर, जुनाट साप, आणखी काय शब्द, दियाबल, सैतान म्हटलेला, जगाला ठकविणारा, तो खाली टाकण्यात आला. का खाली टाकण्यात आला? काय कारण? देवाला आवडलं नाही का की बाबा ज्या लुसिफराला त्यानं बनवलं तो माझ्या समोर नसावा असं त्याला वाटलं का? नाही, कारण काय होतं? गर्व आला म्हणून खाली टाकलं. हा, देवाच्या विरुद्ध पाप केलं, बरोबर आहे उत्तर. म्हणजे थोडक्यात काय की देवाच्या विरुद्ध त्यानं बंड केलं. त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जे देवदूत होते त्या सगळ्या देवदूतांना त्यानं फसवण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना जाऊन सांगितलं. काय काय सांगितलं सगळ्यांना जाऊन? देव न्यायी नाही, देव अन्यायी करतो. आणखी काय? देव रागिष्ट आहे हे मला माहित नाही, पण देव न्यायी नाही हे मी ऐकले. बर, आणखी काय? आपल्याला सैतान म्हणाला, लुसिफर म्हणाला की आपल्याला आज्ञाची गरज नाही, आपल्याला देवाच्या अधीन राहायची गरज नाही. तर तुम्ही जर माझ्या बाजूला आला तर आपण एक वेगळा पक्ष स्थापन करू आणि आपण वेगळं सरकार स्थापन करू, आपण वेगळं शासन स्थापन करू. आपल्याला देवाची गरज नाही. तर तुम्हापैकी किती जण तुम्ही माझ्या बाजूला येता? असं सैतानानं त्या ठिकाणी कोणाला सांगितलं? इतर देवदूतांना सांगितलं. सगळ्याच देवदूतांना सांगितलं का फक्त 2/3 किंवा 1/3 स्वर्गदूतांना सांगितलं? सगळ्यांना सांगितलं. मग त्यातल्या काही देवदूतांनी जाऊन देवाला विनंती केली, देवा असं हा लुसिफर असं म्हणतोय, बरोबर आहे का? की तू न्यायी नाहीस असं तो म्हणतो, असं बरोबर आहे का? देवा तू आमच्यावरती न्याय टाकलेला आहेस किंवा थोडक्यात आज्ञा ठेवलेल्या आहेस आणि ह्या आज्ञा आमच्यासाठी गरजेच्या नाहीत, असं आहे का? मग देवाने एक दिवशी मीटिंग भरवली. देव म्हटलंय खूप झालं, आता सगळेजण समोर या. सगळेजण समोर आले. त्या स्वर्गीय राज्यामध्ये देवदूत सगळे देवासमोर उभे राहिले. देवाच्या बाजूला पित्याच्या बाजूला पुत्र होता आणि त्या ठिकाणी देवाने त्या ठिकाणी प्रश्न विचारला. देव जो पिता आहे तो म्हणाला की येशू ख्रिस्त जो आहे तो माझ्या सिंहासनामध्ये माझा वाटेकरी आहे आणि त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. जर तुम्हाला वाटतं की तुमचा अधिकारी, तुमचा अधिपती येशू ख्रिस्त असावा, तुम्ही त्याच्या अधीन राहावं, त्याच्या आज्ञेत राहावं, तर तुम्ही हात वर करा. किती जण तुम्ही येशू ख्रिस्ताच्या बाजूला आहेत ते उजव्या बाजूला या, जे येशू ख्रिस्ताच्या बाजूला नाही त्यांनी डाव्या बाजूला या. मग सगळ्या देवदूतांपैकी 2/3 देवदूत म्हणाले की नाही, येशू ख्रिस्ताने आम्हाला निर्माण केलं, आम्ही येशू ख्रिस्ताच्या बाजूला राहणार. आणि मग काही लोक, त्यातले काही देवदूत म्हणाले की नाही, आम्हाला लुसिफरला निवडायचं आहे, आम्हाला सैतानाला निवडायचं आहे, आम्हाला नवीन पक्ष स्थापन करायचा आहे, आम्हाला नवीन शासन पाहिजे, ज्या शासनाचा अधिकारी आमचा लुसिफर असेल, देव नको. आणि म्हणून 1/3 स्वर्गदूत सैतानाच्या बाजूला गेले.
आता मग त्या ठिकाणी विभाजन झाले म्हटल्यानंतर एक तर सैतान आणि त्याचे देवदूत स्वर्गात राहतील किंवा देव आणि त्याचे स्वर्गदूत स्वर्गामध्ये राहतील. दोघे एका ठिकाणी राहू शकत नाहीत, एकामेकाच्या विरोधात गेलेत. आता मग लढाई झाली पाहिजे, कायद्यानुसार लढाई झाली पाहिजे. लढाई झाली तर त्या ठिकाणी कोण जिंकेल तोच त्या ठिकाणी राहणार. मग त्या ठिकाणी लढाई झाली. 2/3 स्वर्गदूत आणि येशू ख्रिस्त 1/3 दूत, दुष्ट दूत आणि सैतान यांच्याशी लढले. आणि देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी सैतान आणि त्याचे दुष्ट दूत जे आहेत त्यांना जागा मिळाली नाही, त्यांना खाली टाकण्यात आले. राहिले कोण वरती? येशू ख्रिस्त आणि 2/3 स्वर्गदूत हे स्वर्गाच्या राज्यामध्ये राहिलेले आहेत. मग देवाचं वचन म्हणतं आपल्याला, पुढे जर आपण अभ्यास केला, की सैतान चिडला, मला खाली टाकलं, मला जागा मिळाली नाही, तर देवा मी तुला सोडणार नाही. तुला जास्तीत जास्त त्रास कसा होईल हे मी पाहीन. आणि म्हणून मी तुझ्या विरुद्ध बंड केलं, पण मी त्या ठिकाणी विजय पाहू शकलो नाही, माझा विजय झाला नाही. पण आता मी अशा प्रकारे कारस्थान करीन जेणेकरून तुला दररोज रडावंसं वाटेल. आणि म्हणून मी तुला आता त्रास देणार, म्हणजे मी तुझ्या विरुद्ध बंड करणार नाही, म्हणजे तुझ्या विरोधात स्पष्ट जाणार नाही, तर मी तुझ्या लेकरांना त्रास देईन जेणेकरून काय होईल, तुला अंतःकरणाला त्या गोष्टी लागतील. म्हणून म्हटलं की आई वडिलांना स्वतःवरती त्रास आलेला आवडतो, पण लेकरांवरती त्रास आलेला आवडत नाही. आणि ते प्रेम जे आहे ना, ते प्रेम देवापासून आले बरं का. हे नैसर्गिक असंच ते प्रेम आलेलं नाही, देवानं ते प्रेम टाकलेलं. कोणती अशी माता आहे ज्यावेळेस ती लेकराला जन्म देते त्यावेळेस डॉक्टर तिला सांगतो किंवा त्याचे शेजारी तिला सांगतात किंवा घरातले त्याला सांगतात, आईला सांगतात की बाबा त्या लेकराला दूध पाजन, मग तिला कळतं की लेकराला दूध पाजलं पाहिजे? नाही, नैसर्गिकरित्या तिला माहित असतं की त्या लेकराची काळजी कशी घ्यायची. कोणी सांगायची गरज नाही, कारण की का, ते प्रेम आणि ती सहानुभूती देव त्या आईच्या किंवा मातेच्या अंतःकरणामध्ये टाकतो. आणि म्हणून सैतानाला हे व्यवस्थित माहित आहे की देवाला जर त्रास द्यायचा तर सॉफ्ट कॉर्नर, इंग्रजी भाषेमध्ये सॉफ्ट कॉर्नर म्हणजे मुलायम जागा कुठं आहे त्या जागेवरती प्रहार केला की देवाला नक्कीच वाईट वाटतं. आणि म्हणून सैतानानं त्याचा मोर्चा देवापासून काढून कोणाकडे वळवला? मनुष्याकडे वळवला. बर, पुढे वाचूया. मग तो म्हणाला की आता आज्ञा ज्या आहेत त्या आज्ञेच्या विरुद्ध मी बंड करणार. आणि म्हणून सैतानानं काय केलं, आदाम आणि हवा त्यांना काय सांगितलं, बाबा या झाडाचं फळ खा. या झाडाचं फळ खा म्हणजे नेमकं काय कर? पाप कर. बरोबर, पाप कर म्हणजे नेमकं काय कर? आज्ञा मोड. म्हणजे झाडाचं फळ खा एवढं सांगून सैतानाच्या मनामध्ये काय की बाबा झाडाचं फळ खा म्हणजे पाप कर, पाप कर म्हणजे आज्ञा मोड. आता ज्या आज्ञा सैतानानं स्वर्गाच्या राज्यात मोडल्या त्याच आज्ञा आता कोणाला मोडायला सांगत आहे? आदम आणि हवेला. आता आदम आणि हवेनं जर आज्ञा मोडल्या तर त्यांनी पाप केलं, बरोबर का? पाप केलं तर आता काय होईल मग? आदम आणि हवेनं पाप केलं तर देव काय करेल त्या ठिकाणी? हा हा बरं, त्यांच्यावरती मृत्यू येईल. म्हणून देव काय करेल? नाही, आता त्यांच्यावरती पापाचं वेतन मरण आहे, त्यांच्यावरती मृत्यू येणार आहे, तर देव त्यांच्यासाठी काय करेल? हा, म्हणजे थोडक्यात काय की बाबा तुम्ही मरण पावणार नाही, मी तुमच्यासाठी काय देतो? प्राण देता होतो. म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे काय? तुमचं मरण मी घेतो म्हणजे तुमच्यासाठी काय? कारण. म्हणजे थोडक्यात काय, देवानं त्यांना जर वाचवलं, त्यांनी पण पाप केले, मी पण पाप केले. म्हणजे कुणी? सैतानानं. सैतान म्हणाला त्यांना जर देव वाचवतो तर देवानं कोणाला वाचवलं पाहिजे? मला पण वाचवलं पाहिजे. बघा देवाची खेळी, म्हणजे सैतानाची खेळी, देवाच्या विरुद्ध केलेली खेळी, देवाच्या विरुद्ध केलेली शाळा. या ठिकाणी सैतान म्हणतो त्यांना वाचवलं तर मलाही वाचवलं पाहिजे. पण मुद्दा या ठिकाणी काय आहे की कृपेचा काळ किंवा त्याला जी संधी होती देवाकडे परत वळण्याची, लुसिफराला किंवा सैतानाला देवाकडे परत वळण्याची जी संधी होती ती संधी कुठं समाप्त झाली? क्रुसावरती. का अजून पण संधी आहे सैतानाला देवाकडे जायची?
मग ती संधी संपली कधी? ज्यावेळेस स्वर्गातून त्याला खाली टाकण्यात आलं त्याच वेळेस त्याची संधी संपली. त्याच्यानंतर सैतान परत कधी देवाकडे जाणारही नाही आणि जाऊही शकणार नाही. बोलायला कळालं का? हा, म्हणजे स्वर्गातच वेळ दिली होती. येशू ख्रिस्त, जर एलेन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कळेल, येशू ख्रिस्त सैताना समोर रडला की बाबा तू परत ये. आणखी काय करायचं देवाने? रडायचं ते ना, निर्मिती समोर रडायचं, निर्माण करत्याने. पण सैतान त्या ठिकाणी परत वळलेला नाही असं देवाचं वचन म्हणतं. आणि वेळ दिला. देव कसा आहे? देव न्यायी आहे बरं का. आणि देवानं न्याय केला, बरोबर. देवानं लुसिफराला वेळ दिली, बाबा त्या वेळेमध्ये तू परत ये. पण ज्या वेळेस देवाला कळालं की हा इतका लांब गेलाय माझ्यापासून की तो परतीच्या वाटेवरती नाही, तो परत कधी येणार नाही, मग देवाने त्या ठिकाणी त्याचा कृपेचा काळ संपला आणि देवाच्या ठिकाणी त्या ठिकाणी युद्ध झालं, त्याला खाली टाकण्यात आलं. बर, आता पुढे काय? देवाला जगाची काळजी, सैतानाला जगाची काळजी नाही. पण सैतान काय दाखवतो? बाबा तुम्ही माझा आहे का, मी तुमची काळजी वाहतो. तुम्ही माझा आहे का, म्हणजे तुम्हाला मी स्वातंत्र्य देतो. देव काय म्हणतो? तुम्ही माझा आहे का, मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देतो, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. दोघंही ह्या जगासाठी लढत आहेत. पण ह्या जगाला, म्हणजे थोडक्यात माणसाला, मनुष्याला माहित पाहिजे की बाबा नेमकं खरं कोण बोलतंय, हे माहित पाहिजे ना. दोघंही म्हणतात की तुम्ही माझा, तुम्ही माझे आहात, दोघंही म्हणतायत. पण आता खरं कोण बोलते आपण पुढे पाहूया. निर्गमयाचा 20वा अध्याय 8 ते 10. निर्गमयाचा 20वा अध्याय 8 ते 10. हम्म. 6 दिवस विश्राम करून आपले सर्व कामकाज कर. बर. पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर हम्म. याचा शब्बात आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. हम्म. तू तुझा मुलगा, तुझी मुलगी, हम्म. तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे, हम्म. तुझ्या वेशीच्या आत असलेल्या उपरी यांनीही करू नये. बर, ठीक आहे. हे आज्ञा कोणी दिली? देव, बरोबर आहे. पण पवित्र आत्म्यानं, पुत्राने की पित्याने? मोशेसंती कोण बोलला झाडाच्या झुडपामध्ये, जळत्या झुडपामध्ये? पिता, पुत्र, पवित्र आत्मा. अभ्यास करून सांगा मला. त्रेक एक आहे नाही, पण नेमकं कोण बोललं? येशू ख्रिस्त, पुत्र बोलला. आज्ञा कोणी दिल्या? बर, निर्मिती कोणी केली? पुत्राने निर्मिती केली. न्याय निवाडा कोण करतं? पुत्र, बरोबर का? त्याचा अर्थ असा का की पित्याला काय अधिकार नाही? आहे, पण तो अधिकार पित्याने कोणाला दिलेला आहे? ख्रिस्ताला दिलेला आहे, पुत्राला दिलेला आहे. म्हणून ह्या ठिकाणी आज्ञा ज्या आहेत त्या 10 आज्ञा येशू ख्रिस्ताने दिल्यात, कारण की येशू ख्रिस्ताने मोशेला मिसर देशामध्ये पाठवलं आणि सांगितलं की त्या मिसर देशातून माझ्या लोकांना तू बाहेर आण. बाहेर आणल्यानंतर येशू ख्रिस्त काय म्हणतो? निर्गम 20 मध्ये पहिलं वचन काय? निर्गम 20 मध्ये आणि देव हे सर्व शब्द बोलला, हा, ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून बाहेर आणले तो मी देव आहे. कोण हे बोललं? पिता बोलला, पुत्र की पवित्र आत्मा? पुत्र, बरोबर का? कारण की येशू ख्रिस्ताने मोशेला पाठवलं होतं आणि मोशेद्वारे येशू ख्रिस्ताने लोकांना बाहेर आणलं. म्हटल्यानंतर या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणत आहे की बाबा माझ्या किरिस्तुला अन्य देव नसावेत आणि बाकीच्या सर्व गोष्टी. आता शाबाताची आज्ञा येशू ख्रिस्ताने दिली. बर, पुढे येशू ख्रिस्ताने शाबात पाळला का? म्हणजे उत्पत्तीपासून निर्गम पासून पूर्ण जुन्या करारामध्ये शाबात बदललेला आहे असं तुम्ही वाचलेलं आहे का? आतापर्यंत आपण शिकलो, भरपूर वचनं शिकलो. निर्गम मध्ये वाचलं, मग ह्याच्यामध्ये इर्म्याच्या पुस्तकामध्ये, नेहम्याच्या पुस्तकामध्ये वाचलं, मग आपण इझेकियलच्या पुस्तकामध्ये वाचलं, मग आपण जुन्या करारामध्ये यशायाच्या पुस्तकामध्ये वाचलं. या सर्व पुस्तकांमध्ये शाबात जो आहे, जो उत्पत्तीमध्ये आहे, तो बदललेला आहे असं कुठं लिहिलेलं आहे का? नाही, बरोबर. जर नाही
तर मग आपण नवीन करारामध्ये जाऊया आणि तोच शाबात येशू ख्रिस्ताने पाळला का त्या ठिकाणी त्यानं बदल केला ते पाहूया. लूक याचा 4 अध्याय 16 वचन. मग ज्या नासरीचा तो लहानाचा मोठा झाला होता, हम्म तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बात दिवशी शबस्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. बर, परिपाठाप्रमाणे म्हणजे काय? त्या ठिकाणी शाबात बदललेला आहे का? का जुन्या करारामधला शाबात नवीन करारामध्ये अनुकरण केलेलं आहे? बरोबर ना? जुन्या करारामधले जर बदल केला असता तर येशू ख्रिस्त काय म्हणाला असता? आता मी तुम्हाला नवीन शाबात देत आहे किंवा नवीन दिवस देत आहे. त्या ठिकाणी नवीन दिवसाचा उल्लेख येशू ख्रिस्ताने केलेला नाही. देवाचं वचन म्हणतं, डॉक्टर लूक आपल्याला असं सांगतायत की परिपाठाप्रमाणे म्हणजे यहुदी लोक पहिल्यापासून आदाम आणि हवेच्या काळापासून जसे लोक शाबात पाळत आलेले आहेत तसा शाबात येशू ख्रिस्तानं देखील पाळला, त्याच्यामध्ये बदल केलेला नाही. मग बदल केला कुणी? शनिवारचा रविवार झाला कसा? हा मूळ मुद्दा आहे. मूळ शोधून काढायचं. बर, आता प्रेषितांकडे जाऊया आणि बघूया की प्रेषितांनी बदलला का शाबात? देवाने प्रेषितांना सांगितलं का की शाबात बदला म्हणून? प्रेषितांचे कृत्य याचा 13वा अध्याय 42, 43, 44. त्यांनी बदलला का शाबात? त्यांना अधिकार दिला का देवाने शाबात बदलण्याचा? येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभानंतरच्या गोष्टी करत आहोत आता. येशू ख्रिस्त मरण पाहून स्वर्गरोहण झालेलं आहे. मग त्याच्यानंतर जे प्रेषित आहेत त्यांना शाबात बदलण्याला सांगितलं का येशू ख्रिस्ताने? बघूया, वाचा. ते बाहेर जात असता हम्म लोकांनी विनंती केली की आम्हाला पुढल्या शब्दात दिवशी या गोष्टी सांगाव्या. बर, प्रेषित शाबाताच्या दिवशी प्रचार करत आहेत आणि प्रचार करून झाल्यानंतर ज्यावेळेस ते बाहेर येतात त्यावेळेस काही लोक त्या ठिकाणी असे येतात ज्यांना तो प्रचार ऐकायला मिळाला नाही आणि म्हणून ते लोक काय म्हणतात? पुढच्या शाबातच्या दिवशी तुम्ही हा संदेश आम्हाला देखील सांगा, आम्हाला हा संदेश ऐकायचा आहे. बर, म्हणजे शाबात पाळला का त्या ठिकाणी? त्या ठिकाणी शाबात बदललेला आहे असा काय उल्लेख आहे का? जो शाबात उत्पत्तीमध्ये आहे तोच शाबात आतापर्यंत आहे का? प्रेषितांचे कृत्य याच्यापर्यंत. बर, पुढे वाचूया. आणि सभा उठल्यावर हा यहुद्यातील व भक्तिमान यहुदी मतानुसारी हम्म यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्नबा हम्म यांच्या मागे गेले. हम्म त्या दोघांनी त्याच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्यास त्याचे मन वळविले. हम्म कुठल्या शब्दात दिवशी पुढल्या शाबात दिवशी जर शाबात बदलला असता, जर आपण विचार करायचं बरं का, देव विचार करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देत आहे. जर शाबात बदलला असता तर त्या ठिकाणी सांगितलं असताना शाबात बदललेले एक ही वचन तुम्हाला मिळालं नसेल किंवा मिळणार नाही ज्या ठिकाणी प्रेषितांनी शाबात बदलला किंवा येशू ख्रिस्ताने येऊन शाबात बदलला. काही नाही. तिथं काय लिहिले? वाचा परत. हा 44. पुढल्या शब्दात दिवशी हम्म बहुतेक सर्व नगर हम्म देवाचे वचन ऐकावयाला जमले. बहुतांश लोक, भरपूर लोक पुढच्या शाबाताच्या दिवशी त्या ठिकाणी संदेश ऐकायला लोक जमले. त्या ठिकाणी शाबात बदललेलं काही लिहिलेलं नाही. मग प्रश्न आहे की शनिवारचा रविवार कसा झाला? आता प्रेषितांच्या पासून आपण पहिल्या शतकामध्ये जाऊया ज्या ठिकाणी योहान आहे. कोण योहान? ज्यानं प्रगटीकरण लिहिलं, ज्याने योहानाचं पुस्तक लिहिलं, ज्याने पहिले योहान, दुसरे योहान, तिसरे योहान हे पुस्तक लिहिलं, त्यानं काय लिहिलं पाहूया. प्रगटीकरणाचा पहिला अध्याय आणि 10वं वचन. प्रगटीकरण 1:10. पुढे पाठीमागे शिकायचं, पुढे पाठीमागे शिकायचं. प्रभूच्या दिवशी हम्म मी आत्म्याने संचलित झालो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो असं कोण म्हणतं? प्रगटीकरण लिहिणारा योहान. बरोबर. आता योहान याने प्रगटीकरणाचं पुस्तक कधी लिहिलं? कोण सांगू शकेल का? स्वर्गारोहण झाल्यानंतर खूप वर्षानंतर. किती? हा, जवळपास 90 इसवी सन, 90 ते 100 इसवी सन या काळामध्ये हे पुस्तक लिहिण्यात आलं. कोणतं? प्रगटीकरणाचं. येशू ख्रिस्त ज्यावेळेस ह्या भूतलावरती होता त्यावेळेस ते वर्ष कोणती होती सांगाल का? हा,
वर्ष सांगा, वर्ष. नाही, एकच वर्ष सांगितलं. काय काळ होता तो? किती ते किती? 4 ख्रिस्तपूर्व ते 31 इसवी सन. 4 ख्रिस्तपूर्व ते 31 इसवी सन. 31 इसवी सनला येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला. बर, आता ह्या काळामध्ये येशू ख्रिस्ताने शाबात बदललेला काय आहे का? नाही. मग 31 इसवी सन पासून आपण कुठे गेलो? प्रगटीकरण म्हणजे 90 इसवी सन ते 100 इसवी सन. म्हणजे किती वर्षाचं अंतर आहे त्याच्यामध्ये? 31 इसवी सन ते 90 ते 100 इसवी सन. किती वर्ष? जवळपास 60 वर्षाचं अंतर आहे. 60 वर्षामध्ये प्रेषित आले, प्रेषितांनी सुवार्ता सांगितली. आपण काय वाचलं? शाबात त्यांनी देखील पाळला. म्हणजे येशू ख्रिस्ताने शाबात पाळला तो जुन्या कराराप्रमाणे. मग प्रेषित आले, त्यांनी शाबात पाळला जुन्या कराराप्रमाणे. 90 ते 100 इसवी सन मध्ये या ठिकाणी योहान काय म्हणतो की मी प्रभूच्या दिवशी आत्म्याने संचारित झालो. आता प्रभूचा दिवस कोणता? कशावरून? वचन. तुम्ही असं सांगितलं तर लोक नाही ऐकणार तुमचं. बर, हा, वाचूया. मार्क याचा 2रा अध्याय 27 आणि 28 वचन. प्रभूचा दिवस म्हणजे कोणता दिवस? कारण की योहान जर म्हणतो मी प्रभूच्या दिवशी संचारित झालो आत्म्याने, तर तो प्रभूचा दिवस कोणता हा शोधून काढला पाहिजे आपण. मग आपल्याला कळेल की योहान नेमकं कोणत्या दिवशी आत्म्याने संचारित झाला. हा, वाचा. मार्क 2, 27 आणि 28. हा, हा. म्हणजे थोडक्यात काय? शाबात मनुष्यासाठी गरजेचा आहे, म्हणून देवाने शाबात दिला. म्हणून मी तुम्हाला उदाहरण देतो. हा चष्मा आहे म्हणून देवाने मला जगात आणलं नाही. अरे बाबा, हा चष्मा आहे, हा चष्मा कोणीतरी वापरला पाहिजे म्हणून कोणातरी मानवाला निर्माण करूया, असं नाही केलं. मानवाला निर्माण केलं आणि मग देवाला वाटलं की अरे मानवाला ह्या चष्म्याची गरज आहे, हा चष्मा आपण त्याला देऊया. बर, 28. म्हणून मनुष्याचा पुत्र शाबाताचाही प्रभू आहे, स्वामी आहे, धनी आहे. मग योहान जो म्हणतो, कधी म्हणाला योहान? जवळपास इसवी सन 90 ते 100 मध्ये प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिलं. त्या काळामध्ये म्हणजे येशू ख्रिस्त मरण पावून 60 वर्षानंतर. बापरे, म्हणजे 60 वर्षामध्ये शाबात बदलला का? नाही. तर योहान पण काय म्हणतो? प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो. म्हणजे त्यानं थोडक्यात मार्कनं जे लिहिलेलं आहे ते योग्य आहे, बरोबर आहे, याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. बर, मग शाबात बदलला कोणी? शाबात बदलला कोणी? देवानं तर बदलला नाही. प्रगटीकरणाच्या पुस्तकानंतर कोणतं पुस्तक आहे का हो? नाही. मग प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत आपण पाहिलं उत्पत्तीपासून शाबात कुणीही बदललेला नाही. मग शाबात बदलला कोण? आता देव बदलतो का? नाही बदलत. मलाकी याचा 3 आणि 6 वाचा. मलाकी 3:6. देव बदलतो का? खूप वचन वाचायचे आहेत, कृपा करून. बर, ह्या ठिकाणी लिहिले मी परमेश्वर बदलणारा नाही. देव बदलतो का? नाही. म्हणून त्याच्या आज्ञा बदलत नाही, त्याचं वचन बदलत नाही. बरोबर का? मग आता देव बदलत नाही तर मग शाबात बदलला कोणी? येशू ख्रिस्ताने बदलला का? पित्याने नाही बदलला. येशू ख्रिस्ताने नाही. बर, बघूया येशू ख्रिस्त बदलतो का बघूया. येशू ख्रिस्त काय म्हणतो? इब्री पत्र याचा 13वा अध्याय 8व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त काय म्हणतो? जुन्या करारामध्ये देव बदलला नाही, नवीन करारामध्ये देव बदलला का बघूया. मलाकीमध्ये देव काय म्हणतो? मी बदलत नाही. मी बदलत नाही म्हणजे काय? मी माझे शब्द पाळतो. हा, आज काल आणि युगानुयुग सारखा आहे. तो बदलतो का? नाही. मग नवीन करारामध्येही देव बदलला नाही,
जुन्या करारामध्ये बदलला नाही, मग शिष्यांनी शाबात बदलला का? शिष्यांनी शाबात बदलला का? बघूया. प्रेषितांचे कृत्य 5:29. मग शिष्यांनी शाबात बदलला का ते पाहूया. प्रेषितांचे कृत्य 5:29. परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, हा, पेत्राने आणि इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी ते आज्ञा बदलतायत का आज्ञा पाळतायत? हा, मग प्रेषितांनी बदललं नाही, देवानं बदललं नाही. मग हे नेमकं केलं कोणी? कोणी चौथ्या आज्ञेवरती हातोडा टाकला, बाकीच्या आज्ञेवरती हातोडा नाही टाकला? मग ह्याच आज्ञेवरती काय हातोडा मारला? बघूया. प्रगटीकरणाचा 13वा अध्याय 1 आणि 2. नंतर मी एक मिनिट. सर्वांना मिळालं? प्रगटीकरणाचा 13वा अध्याय 1 आणि 2. हा, वाचा. नंतर मी एक श्वापक समुद्रातून वर येताना पाहिले. हम्म, त्याला 10 शिंगे व 7 डोकी असून हम्म. त्याच्या शिंगावर 10 मुकुट आणि त्याच्या डोक्यावर देवनिंदात्मक नावे होती. देवनिंदात्मक नावे होती. आता हे श्वापद म्हणजे, बर, श्वापदाचा अर्थ काय ते पाहूया. दानियल 7:17. श्वापद म्हणजे काय? 7:17. ती मोठाली 4 श्वापदे, ती मोठाली 4 श्वापदे, पृथ्वीवर उदयास येणारे 4 राज्ये, 4 राज्ये किंवा 4 राज्य किंवा 4 राजे. राजे म्हणजे राज्य, दोन्हीमध्ये जास्त फरक नाही. राजा राज्यावरती राज्य करत असतो आणि राज्य असेल तरच राजा असतो. बर, ठीक आहे. आता श्वापद म्हणजे काय? राज्य. श्वापद म्हणजे काय? राजा. बर, आता एक राज्य आहे असं प्रगटीकरणाचं पुस्तक म्हणतं. आता ते कसं आहे? त्याच्या डोक्यावर देवनिंदात्मक नावे आहेत. म्हणजे तो देवाची काय करतो? निंदा करतो. ते राज्य काय करतं? देवाची निंदा करतं. आता देवाची निंदा करणे म्हणजे काय? हा, विरोधात बोलणे. बरं, ठीक आहे. लूक याचा 5वा अध्याय आणि 18 वचन. तेव्हा पहा, कित्येक माणसांनी कोणा एका पक्षकाठी मनुष्याला बाजेवर आणले. बर. त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवावयाचा त्यांनी प्रयत्न केला. ही घटना आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण काय शिकत आहोत? देवनिंदात्मक म्हणजे काय? हे श्वापद म्हणजे हे राज्य म्हणजे हा राजा देवाच्या विरुद्ध निंदात्मक गोष्टी करतो. निंदात्मक शब्द कळाला सर्वांना? बर. ब्लास्फेमी नाही, तो इंग्लिश शब्द झाला. मराठी शब्द कळाला का? निंदात्मक म्हणजे त्याची चेष्टा करायची, त्याची थट्टा करायची. बर, आता थट्टा करणे, चेष्टा करणे, निंदा करणे म्हणजे काय? तर ह्या ठिकाणी एक घटना आहे. त्या घटनेमध्ये तुम्ही पाहता एक मनुष्य आहे ज्याला काय झालेलं आहे? पक्षघाती मनुष्य आहे. त्याला त्याचे मित्र घेऊन येतात आणि ते येशू ख्रिस्तासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण तिथं खूप गर्दी आहे आणि येशू ख्रिस्तासमोर ते त्या व्यक्तीला आणू शकत नाही. तर काय करतात हे लोक? छतावरती चढतात, छत बाजूला करतात आणि ती कॉट जी आहे, बाज जी आहे, ती खाली येशू ख्रिस्तासमोर मांडतात. बरं, ठीक आहे. पुढे 20 वाचा. तेव्हा त्याचा विश्वास पाहून तो म्हणाला, हे मनुष्या, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. येशू ख्रिस्त त्या पक्षघाती मनुष्याला म्हणतो, बाबा तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आता मूळ मुद्दा काय आहे? वाचा. तेव्हा शास्त्री व फरीसी हा, असा विचार करू लागले की हा दुर्भाषण करणारा कोण आहे. दुर्भाषण करणारा हा कोण आहे? म्हणजे कोणाला प्रश्न विचारतायत? हे ख्रिस्ताला म्हणत आहेत की बाबा हा दुर्भाषण करतोय.
निंदा करत आहे. काय दुर्भाषण आहे? पुढे. देवा वाचून पापाची क्षमा कोण करू शकतो? म्हणजे त्या लोकांना असं म्हणायचंय, शास्त्रीय परुषी लोकांना असं म्हणायचंय की येशू ख्रिस्त देव नाही. मग येशू ख्रिस्त मनुष्य आहे तर तो देवासारखं का वागतो? जर देवासारखं वागतो तर तो काय करत आहे? देवाची निंदा करत आहे, देवाच्या विरुद्ध दुर्भाषण करत आहे. तर आता हे राज्य जे आहे ना, हा राजा जो आहे ना, त्याच्या माथ्यावरती काय लिहिले? देवनिंदात्मक नावे आहेत. म्हणजे काय? तू देवाची निंदा करतो. म्हणजे काय? देवच पापाची क्षमा करणारा पाहिजे, तर हा राजा काय करतो? लोकांच्या पापाची क्षमा करतो. का नाही कळालं? परत एकदा सांग. पापाची क्षमा देवाच्या वचनानुसार कोणी केली पाहिजे? देवाने केली पाहिजे. येशू ख्रिस्त देव आहे का? भूतलावरती असताना येशू ख्रिस्त देव होता का? जर उत्तर व्यवस्थित आलं नाही तर अभ्यासक्रम परत सुरू करेल. खूप वेळ शिकलो आपण की येशू ख्रिस्ताचा गुणधर्म कसा, स्वभाव कसा होता, खूप शिकलो. 100% देव, 100% मानव. किती वेळ सांगितलं? बरोबर ना? कारण की येशू ख्रिस्तानं ते चमत्कार करून दाखवले जे फक्त देवच करू शकतो. पाण्याचा द्राक्षरस मनुष्य करू शकतो का हो? लाजरला जिवंत करणं देवाच्याच हातामध्ये. येशू ख्रिस्त म्हटला, मी प्राण देतो, मी स्वतः प्राण माझे परत मी काय करू शकतो? स्वतःला जिवंत करू शकतो. मला कोणी जिवंत करायची गरज नाही. पुनरुत्थान मीच आहे. मनुष्य होऊ शकतो का पुनरुत्थान? नाही. म्हणून येशू ख्रिस्त 100% देव, 100% मानव, दोन्ही होता भूतलावरती. म्हणून येशू ख्रिस्ताने या मनुष्याच्या पापाची क्षमा केली आणि सांगितलं, बाबा तू शारीरिकरित्या बलहीन आहेस, मी तुझ्या पापाची क्षमा करतो आणि मी तुला बरंही करतो. मग लोक म्हणाले, अरे येशू ख्रिस्त कसं काय देवाची जागा घेऊ शकतो? म्हणजे देवानं माफ केलं पाहिजे लोकांच्या पापांची, तर येशू ख्रिस्त का करत आहे? त्या लोकांच्या माहितीनुसार येशू ख्रिस्त देव नाही, मनुष्य आहे. पण ते लोक बरोबर आहेत का चुकीचे आहेत? ते लोक जे बोलतायत शास्त्रीय पुरुषी की बाबा हा कोण आहे जे दुर्भाषण करतो, देवा वाचून पापाची क्षमा कोण करू शकतो, ते जे म्हणत आहे ते बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर बोलले. मग येशू ख्रिस्तानं पाप केलं. हा, मग ओळखलं नाही ते बरोबर केलं का चुकीचं केलं? त्यांनी जे वाक्य वापरलेलं आहे की हा दुर्भाषण का करतो? देवा वाचून कोणी पापाची क्षमा करू शकत नाही. येशू ख्रिस्त हा सुताराचा मुलगा आहे, तो मनुष्य आहे, आमच्यासारखा, ह्याच्यासारखा, त्याच्यासारखा. हा पापाची क्षमा कशी करू शकतो? हा दुर्भाषण करत आहे. हे वाक्य शास्त्री लोक जे देवाचं वचन अभ्यास करून कोळून पिले ते म्हणत आहेत, ते बरोबर आहे का चुकीचं आहे? त्यांचा अभ्यास बरोबर आहे, परंतु त्याच्या अभ्यासामध्ये त्यांनी ख्रिस्ताला ओळखलं नाही. मग नाही, मला साधा प्रश्नाचं उत्तर आहे, बरोबर का चूक? ते बोलतायत ते बरोबर आहे का चुकीचं आहे? का अर्ध बरोबर आणि अर्ध चुकीचं आहे? आत्ता बरोबर आहे का प्रश्न? बरोबर आहे. हा, कोणतं बरोबर आणि कोणतं चुकीचं आहे? कोणतं बरोबर कोणतं चुकीचं? बरं, तुम्ही म्हणता पूर्ण रॉंग. का पूर्ण चुकीचं? ते म्हणतायत देवा वाचून कोणीही पापाची क्षमा करू शकत नाही. हे बरोबर का चूक? ते म्हणतायत की हा दुर्भाषण करतो, हा पापांची क्षमा करतो, हा दुर्भाषण करत आहे. हे बरोबर का चूक? हे चूक. कळालं का? डोकं लढवायचं. परत एकदा. देवा वाचून पापाची क्षमा कोणी करू शकत नाही, हे वाक्य बरोबर आहे. पण ते वाक्य येशू ख्रिस्तासाठी लागू नाही ना, कारण की येशू ख्रिस्त देव आहे म्हटल्यानंतर तो पापाची क्षमा करू शकतो. म्हणजे अर्ध वाक्य जरी ह्यांनी बरोबर बोललं असलं तर ते त्या येशू ख्रिस्तासाठी उपयुक्त नाही, कारण की येशू ख्रिस्त 100% देव आणि 100% मानव आहे. म्हणून येशू ख्रिस्तानं पापाची क्षमा जरी केली तर ते दुर्भाषण नाही. पण जर दुसऱ्या कोणीतरी पापाची क्षमा केली तर ते काय आहे? चुकीचं आहे.
कोणताही मनुष्य पापाची क्षमा करू शकत नाही. मग आता कोणतं असं राज्य आहे, कोणता असा देश आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मनुष्याच्या पापाची क्षमा करताना तुम्ही ऐकलं आहे, पाहिलं आहे, अनुभवलं आहे? रोम. शोधून काढलं ना कोणता आहे तो? पशु म्हणजे काय? राज्य. आणि ते राज्य कसं आहे? तिथं लिहिले देव निंदात्मक, म्हणजे देवाला निंदा आणण्यासारखी गोष्ट. म्हणतात ना हिंदीमध्ये, दूध का दूध पाणी का पाणी, असं पाहिजे स्पष्ट. म्हणून आपण सुरुवात कशी केली? जर देवाच्या वचनामध्ये असेल तर त्याच्यावरती मी विश्वास ठेवेन, देवाच्या वचनामध्ये तर नसेल तर ते माझ्यासाठी नाही. बर, दुसरं वचन वाचलं का? प्रगटीकरण 13:2 वाचलं? जे श्वापद मी पाहिले हा, ते चित्त्यासारखे होते. ते चित्त्यासारखे होते. बर त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते. बर, हे सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत, अस्वल, चित्ता वगैरे पुढं. त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते हा व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. हा त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला. अजगराने कोणाला? या राज्याला काय दिले? शक्ती दिली, आणि काय? अधिकार, आणखी काय? शासन दिलं. म्हणजे थोडक्यात सैतानाने कोणाचा वापर केला? या राज्याचा वापर केला. कशासाठी? देव निंदात्मक गोष्टी करायच्यात, देवाच्या विरुद्धात गोष्टी करायच्यात, देवाला वाईट वाटेल, देवाची निंदा होईल अशा गोष्टी. आता मला सांगा, तुम्ही कुठे काम करता? सध्या नाही. अगोदर कुठे करत होता? त्याच्या अगोदर रुबी हॉलला काय होतं काम करत? मेडिकल सेक्रेटरी. आता तुमची जर निंदा करायची असेल एखाद्या व्यक्तीला, तर त्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे? कामाच्या स्वरूपामध्ये हा प्रश्न आहे. कामाच्या संदर्भात जर तुमची निंदा करायची असेल तर काय केलं पाहिजे? तुमची चेष्टा करायची आहे त्या व्यक्तीला, काय करेल? हा, म्हणजे ह्यांची जागा घ्यायची आणि हे जसे बोलतात तसंच बोलायचं, हे जसे वागतात तसंच वागायचं, हे जसे कपडे घालतात तसंच करायचं, हे ज्या खुर्चीवरती बसतात त्याच खुर्चीवरती बसायचं. मग कोणाला वाईट वाटेल? जो खुर्चीवरती बसलाय त्याला का ह्यांना? ह्यांना वाईट वाटेल. निंदा कोणाची होईल? कळालं का? मग हे राज्य काय करतं? बाबा, सैतानाकडून, म्हणजे सैतान ह्या राज्याला, म्हणजे ह्या देशाला, म्हणजे रोमला, थोडक्यात म्हणजे रोमचा अधिकारी कोण? पोप. बरोबर का? का दुसरं कोण आहे? पोप आहे. तर कोण ह्याला अधिकार देतं? दुसरं वचन परत वाचा, शेवटचं वाक्य. अजगर. अजगर म्हणजे कोण? बर, वाचा ते शेवटचं वाक्य. जे श्वापद मी पाहिले ते चित्त्यासारखे होते. हम्म. त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते व त्याचे तोंड सिंहासारखे होते. त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला. मग आता तुम्ही म्हणाल, अरे इथं सिंहाचा वापर केलाय, इथं चित्त्याचा. मग सैतानाने चित्ता म्हणजे शब्दशः चित्ता जो प्राणी आहे त्याला अधिकार दिला का? नाही. म्हणून म्हटलं की प्रगटीकरण दानिएलचं पुस्तक शिकत असताना चित्ता कोणाला दर्शवतं, श्वापद कोणाला दर्शवतं, आणखी काय अस्वल कोणाला दर्शवतं, ह्या सर्व गोष्टी दर्शवतात ते पाहायचं. आपण पाहिलं श्वापद म्हणजे कोण? दानिएल 7:17 मध्ये श्वापद म्हणजे कोण? राज्य, राष्ट्र किंवा राजा. राज्य असेल तरच राजा. तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की त्या सैतानाने ह्या राज्याला आणि ह्या राजाला अधिकार, आपलं आसन आणि काय शक्ती दिली. बर, तर आता हे श्वापद जे आहे, हे श्वापद आपण थोडक्यात पाहूया. दानिएल 7:2 आणि 3. बर, असं करूया, दानिएल 7:23 याच्याकडे जाऊया. त्याने सांगितले की चौथे श्वापद हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल. ते इतर राज्याहून भिन्न होईल. ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकतील.
सर्व पृथ्वीला ग्रासून टाकील हे राज्य. हे राज्य बाकीच्या राज्यापेक्षा भिन्न असेल. काय भिन्न असेल हे राज्य? का भिन्न हो? हे राज्य वेगळं का आहे? देवाचं वचन म्हणते हे राज्य वेगळं आहे. का वेगळं आहे? काय भिन्न आहे या राज्यामध्ये? आणि हे पृथ्वीला ग्रासून टाकेल का? तिथं लिहिलंय हे पृथ्वीला आशीर्वाद देईल. ग्रासून टाकेल असा शब्द वापरलाय. बर, पुढे. तिचे पुढवून चूर्ण करेल. हा, आता 10 शिंगार. बर, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता याच्याविषयी आपण जास्त नंतर शिकणार आहोत. थोडक्यात तुम्हाला सांगतो की हे श्वापद काय करतं. हे श्वापद आपण शोधून काढलं. रोम आहे, बरोबर. कशावरून? बायबलमध्ये लिहिलंय का रोम आहे? मग कशावरून शोधून काढलं? देवनिंदात्मक. आणि त्याला अधिकार कोणी दिला? सैतानाने अधिकार दिला. हे आपण सिद्ध कसं करू शकतो? बायबलमध्ये लिहिले. आणखी काय याच्या अगोदर काय शिकलो का? सैतानाने कोणाला काय अधिकार दिलेला वगैरे? कोणाला अधिकार देईल सैतान? सैतान अधिकार कोणाला देऊ शकतो? जे त्याचं ऐकतील त्याच, बरोबर का? बर, आता सैतान कशाच्या विरोधात आहे? हा, देवाच्या आज्ञेच्या विरोधात आहे. सगळ्याच आज्ञेच्या विरोधात आहे, पण विशेष करून. मग आता मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस सैतान ह्या राज्याला अधिकार देईल त्यावेळेस सैतान ह्या राज्याला काय सांगेल किंवा ह्या राजाला काय सांगेल? रोमला किंवा पोपला काय सांगेल? काय सांगेल? आज्ञा. पहिला मूळ मुद्दा काय? आज्ञा पाळायला सांगायच्या नाहीत. कोणीही जर आज्ञा पाळत असेल तर त्यांना म्हणायचं आज्ञा वधस्तंभावरती. प्रश्न संपला. येशू ख्रिस्तानं जर वधस्तंभावरती प्राण दिले तर आज्ञानेही प्राण दिलाय. एकही वचन मिळालं का कुठं की आज्ञा बदलल्यात किंवा आज्ञा रद्द झाल्यात किंवा शाबात रद्द झालाय? नाही. मग आता सैतानाने ह्यांना अधिकार, कोणाला अधिकार दिला? रोमला. इथं दुसऱ्या राज्याचा विचार करायचा नाही. सध्या रोमचा विषय बोलायचं चाललंय. रोमला सैतानानं अधिकार दिला, शक्ती दिली. शक्ती कशासाठी पाहिजे ह्या राज्याला? ताकदीद्वारेच काय करायचंय? बदल घडवून आणायचंय. सांगून लोकांना बदल घडेल का? जर कोणीतरी कोणाला, म्हणजे ह्या राज्यानं कोणाला तरी सांगितलं बाबा शाबात पाळू नको, तर ते म्हणतील का हा हा ठीक आहे ठीक आहे तुम्ही सांगितलं ना पाळू? असं होईल का? शक्ती पाहिजे, राज्य पाहिजे, अधिकार पाहिजे. अधिकार नसलेल्या व्यक्तीचं कोण लोक ऐकतील का? म्हणून पोपला अधिकार आहे. G7 समिट काही दिवसापूर्वी झालेली गोष्ट, मागच्याच आठवडी. फोटो बघितले? फोटोमध्ये कोण कोण दिसलं तुम्हाला? G7 समिट. मोदी साहेब दिसले. आणखी कोण दिसलं? आणखी कोण दिसलं? हा, आणखी कोण दिसलं? पोप स्वतः. आता पोप पंतप्रधान राष्ट्रपती आहे का? मग तो कसं काय तिथे? म्हणजे थोडक्यात काय, हे राज्य भिन्न आहे म्हणजे त्याला राज्याचा पण अधिकार आहे, त्याला आध्यात्मिक पण अधिकार आहे, चर्चवरती पण अधिकार आणि राज्या म्हणजे देशावरती पण अधिकार. म्हणजे आध्यात्मिकरित्या पण तो बलिष्ठ. बलिष्ठ म्हणजे चांगला नाही, बलिष्ठ म्हणजे अधिकार दाखवतो आणि राजकीयरित्या पण तो अधिकार दाखवतो. म्हणून हे राज्य बाकीच्या राज्यापेक्षा वेगळं आहे. भारत कसा आहे? आध्यात्मिक राष्ट्र आहे का पॉलिटिकल म्हणजे राजकीय आहे? राजकीय. कळालं का? म्हणून हे राज्य कसं आहे? वेगळं आहे. आता ह्या राज्याला ताकद मिळाली म्हटल्यानंतर सैतान काय करेल? नेमून कोणतं राज्य घ्यायचं निवडणार ना. भारताला नाही निवडलं, दुसऱ्या राज्याला नाही निवडलं, दुसऱ्या देशाला नाही निवडलं. का नाही निवडलं? रोमलाच का निवडलं? नाही, अधिकार द्यायच्या अगोदर निवडलं ना, निवडलं अधिकार दिला ना. पण का? सैतानानं कार्य केलं का? हो. मग सैतानानं कार्य करत आला पहिल्यापासून आणि मग अधिकार दिला. ज्या वेळेस अधिकार दिला त्यावेळेस. बरं ठीक आहे. माझा मूळ मुद्दा असा आहे, प्रश्न असा आहे की ह्याच राज्याला का?
रोम अगोदरपासून काय करत होतं? म्हणजे सैतानानं अगोदरपासूनच रोमचा वापर करायला सुरुवात केली होती. कशासाठी? देवाच्या आज्ञा आणि शाबात काढून टाकायचा. हळूहळू हळूहळू हळू ते चालू ठेवलं. कुणी? सैतानाद्वारे रोमनं चालू ठेवलं. आता त्याच्याविषयी आपण जास्त शिकणार आहोत पुढे. पण ह्या ठिकाणी आता मुद्दा असा आहे की ज्यावेळेस सैतानाकडून ह्या राज्याला अधिकार मिळाला त्यावेळेस हे राज्य आणखी जास्त बलिष्ठ झालं. सैतानाने सगळ्याच राज्यावरती त्रास द्यायचा किंवा कब्जा करायचा प्रयत्न केला, पण काही राज्य त्याला भुरळ पडले नाहीत. आठवड्याचा पहिला दिवस पवित्र आहे आणि सगळ्यांनी मंदिरामध्ये म्हणजे चर्चमध्ये जायचं. हा नियम भारतातले लोक, भारतातले अधिकारी आणू शकतील का आत्ता स्वतःच्या ताकदीमध्ये? का नाही? ह्या देशाचे अधिकारी स्वतःच्या ताकदीवरती हा नियम आणू शकतील का? बदल करू शकतील का? किंवा म्हणू शकतील का की ह्या देशामध्ये, भारत देशामध्ये जितके लोक आहेत त्यांनी रविवारचा दिवस पवित्र पाळायचा आणि त्या दिवशी सगळ्यांनी चर्चमध्ये जायचं? का नाही करणार? पॉवर नाही, पॉवर आहे ना, स्वतःच्या देशावरती त्यांची ताकद आहे ना. कशाला ते शाबाताविषयी बोलतील? शाबाताविषयी बोलतील का? ते नाही बोलणार. पण ज्या वेळेस बाकीच्या देशाकडून दबाव येईल की बाबा रविवारचा दिवस आहे, त्या दिवशी सगळ्यांनी काय करायचं, तो दिवस पवित्र पाळायचा आहे, नाहीतर तुमचा देश आम्ही बाजूला करू, आम्ही तुमच्या देशाला काही मदत करणार नाही, आयात करणार नाही, निर्यात करणार नाही, काहीच करणार नाही, मग आपला देश दबावाखाली येईल आणि म्हणेल बाबा ते जे सांगतायत ते आम्ही करू. मग त्या ठिकाणी आपली अधिकारी किंवा जे नेते आहेत त्यांचेही हात बांधल्यासारखे होतील. कारण की का? देश वाचवायचा, देश चालवायचा. जे नेते आहेत ते काय म्हणतील? बाबा 33 कोटी देव आहेत ना, आणखीन एक देव, आम्हाला काय फरक पडतो? फरक कोणाला पडतो? ज्याला एकच देवावरती विश्वास आहे ना त्याला फरक पडतो. बर, आता ह्या रोमनं काय केलं ते आपण पुढे पाहूया. मुद्दा नंबर 1, दानिएल 7:8. दानिएल 7:8. मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता हम्म. पहा त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले. त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगांपैकी 3 समूह उपटली गेली आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते. मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते म्हणजे तो मनुष्य आहे. ती सत्ता कोणाची आहे? मनुष्याची आहे. ह्याच्याविषयी डिटेल शिकू बरं का? याच्याविषयी डिटेल मध्ये शिकू. बरं, पुढे. त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते. मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते. बरं, पुढे. ती पाहत असता आसने मांडण्यात आली. बर, एक पुराण पुरुष ठीक आहे. 24 वाचा. 24. आता 10 शिंगांविषयी विचारशील तर त्या राज्यातून 10 राजे निघतील व त्यानंतर आणखी एक राजा निघेल. तो त्या पूर्वीच्या राजाहून भिन्न म्हणजे का? राजकीय पण आहे आणि आध्यात्मिक पण आहे, म्हणून तो काय आहे? भिन्न आहे. बर, पुढे. तुझा राजा पादाक्रांत करील. म्हणजे त्यांना काय करेल? नष्ट करेल. बर, 25. तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल. परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल. काय गोष्टी बोलला परात्पर देवाविरुद्ध? रोम किंवा रोमन कॅथलिक जे मंडळी आहे ती देवाच्या विरुद्धात काय गोष्टी बोलते? कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत जे हे राज्य बोलते देवाच्या विरोधात? एक तुम्ही सांगितलं पापाची क्षमा. बर, दुसरं काय? शबात. बर, आणखी काय? मूर्तीपूजा. 3. बर, आणखी काय? आणखी काय आहे का? देवाच्या विरुद्धात. मूर्तीपूजा देवाच्या विरोधात आहे. रविवार जो पवित्र दिवस नाही देवाच्या विरोधात आहे. आणखी काय? पापाची क्षमा देवाच्या विरोधात आहे. आणखी काय? 10 आज्ञेमध्ये बदल घडवून आणला. रोमन कॅथलिक मंडळीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या 10 आज्ञा ज्या आहेत त्या 10 आज्ञा देवाच्या वचनामध्ये जशा आहेत तशा नाहीत.
बर 25 वाचा दानिएल. परात्पर देवाविरुद्ध बोलेल हा आणि परात्पर देवाच्या पवित्र जनास जेर करेल. जेर करेल म्हणजे त्यांना त्रास संकट देईल. पवित्र लोकांना. पवित्र लोक कोण? जे पाप करत नाहीत ते पवित्र. पाप करत नाहीत म्हणजे काय करतात? आज्ञा पाळतात. कळालं का? संदर्भ कळाला का? महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे जे लोक आज्ञा पाळतात त्यांच्या विरुद्ध तो काय करेल? जेर करेल, बंड करेल. बर पुढे. तो नेमलेल्या सणात व दिलेल्या सृष्टीत बदल करावयास पाहिजे. हा बदल करण्यास पाहिजे. तो काय करतो? बदल करतो. कशामध्ये? शिस्त आणि सण याच्यामध्ये तो काय करतो? बदल करतो. कोणते सण आहेत का हो? आहेत का कोणते सण जे देवानं सांगितलेत पाळायचे नाहीत पण पाळले जातात? क्रिसमस. आणखी काय? ईस्टर. ईस्टर. आणखी काय? गुड फ्रायडे. आणखी काय? सेन्स डे आहे. हा कोणचा दिन आहे? हा ते काय? हा तो रविवार. तेच नाही ईस्टर म्हणजे तेच ना? नाही ते वेगळं का? ईस्टरच्या पहिला एक आठवडा अगोदर. बरं आणखी काय? आणखी काय? हा पुनरुत्थानाचा दिवस. देवाने पाळायला सांगितलं नाही पाळतायत. आणखी काय पाळतायत? बर आणखी काय? ऑल सेन्स डे. पण आणखी काय? 40 दिवसाचा उपवास. आणखी काय? प्रभू भोजन पाळतात पण पाय धुण्याची विधी नाहीये. बरं आणखी काय? ऍश वेनसडे. राख असं म्हणतात त्या. राख आठवडा बुधवार. राखीचा. आणखी काय? तुम्ही काय म्हणता? वलांडणाचा सण. तेच प्रभू भोजन आहे ना? नाही ते वलांडणाचा सण पाळतात का? नाही पाळत ना? काय करतात त्या दिवशी? नाही त्या दिवशी वलांडण काय करतात? पण नक्की पाळतात. कारण की वलांडण सण म्हणजे कोकरू कापायचं आणि ते रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीवरती लावायचं. नाही तर मग प्रभू भोजन. बरं ठीक आहे. बदल घडवून आणला का त्यानं? परत ते वाक्य वाचा कृपा करून. 25. तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनास जेर करेल. तो नेमलेल्या सणात व घालून दिलेल्या नेमलेल्या सणात आणि घालून दिलेल्या शिस्तीत बदल घडवून आणेल. हा एक काळ, दोन काळ, हा बर काळपर्यंत त्याच्या कब्जात राहतील. बर त्याच्या कब्जामध्ये राहतील. बर एक काळ, दोन काळ, अर्धा काळ म्हणजे काय याच्याविषयी पण नंतर आपण शिकू. पण देवाचं वचन म्हणतं की तो शिस्तीत बदल घडून आणतो. बरोबर का? आता शिस्त म्हणजे काय? व्यवस्था. व्यवस्थेमध्ये बदल घडून आणण्याचा प्रयत्न करतो. बर मग आता आपल्याला कळालं का की शाबात जो आहे तो शाबात नेमका बदलला कोणी? शिष्याने बदलला? प्रेषितांनी बदलला? येशू ख्रिस्ताने बदलला? पित्याने बदलला? योहान ज्यानं प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिलं त्यानं बदलला? कोणीच नाही बदलला. मग कोणी बदलला? श्वापदाने बदलला. म्हणजे ह्या रोमने बदलला. बर आता पुढे. आता हा बदल कसा घडून आलेला आहे? पण आता पण काय शिकलो? एवढं लक्षात ठेवा.